खारघरच्या उत्सव चौकामध्ये किरकोळ वादामधनं हाणामारी झाली आहे। हाणामारीमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला। दुचाकीस्वाराला कट मारल्यानं वाद झाल्याची माहिती सध्या पुढे येते। दुचाकीवरील इसमानं वाहन चालकाच्या डोक्यात हेल्मेट घातलं अशी माहिती आहे। जखमी वाहन चालक तक्रार दाखल करण्यास गेला असता त्याचा मृत्यू झाला। नवी मुंबईमधली धक्कादायक घटना आणि या सगळ्या प्रकारात आता कॅमेरामध्ये कैद झालेलं आहे। त्याची दृश्य आपण बघतो आहोत। दुचाकीस्वाराला कट मारल्यानं हा वाद उद्भवला आणि त्यानंतर या वाहन चालकानं हेल्मेट डोक्यामध्ये मारलं। ही दृश्य आपल्या समोर आहेत। यामध्ये ही व्यक्ती डोक्यात हेल्मेट मारताना दिसते। प्रतिनिधी शिल्पा नरवडे सध्या आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं अधिक माहिती घेऊया। शिल्पा, नेमका सगळा कधीचा प्रकार आहे, कुठे हा प्रकार घडलेला आहे आणि काय एकूण सविस्तर तपशील सांगता येईल? गुरु, आपण जर पाहिलं तर नवी मुंबई शहरामध्ये आता दिवसेंदिवस या घटनांना जास्तच प्रकारचा वाव मिळत असलेला पाहायला मिळतोय आणि त्यातूनच ही घटना घडल्याचं समोर आलेलं आहे। ओव्हरटेकिंग करत असताना ही घटना घडलेली आहे। नवी मुंबईच्या खारघर मधील उत्सव चौकात ही घटना घडलेली आहे। ओव्हरटेक केलं हा राग मनात धरून एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये हेल्मेट आपटलेलं आहे। 3 ते 4 वेळा हे हेल्मेट त्या व्यक्तीच्या डोक्यात आदळलं आणि त्यानंतर ती व्यक्ती प्रचंड प्रमाणात जखमी झाल्याचं पाहायला मिळत आहे। विशेष म्हणजे जो आरोपी होता तो फरार झालेला आहे आणि ज्याला जखमी झालेला आहे तो खारघर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याने गुन्हा देखील दाखल करण्यात आला। मात्र जास्त प्रमाणात डोक्याला मार लागल्यामुळे त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाली असल्याची माहिती सध्या समोर येत आहे। आणि विशेष म्हणजे वारंवार ह्या घटना घडत आहे। किरकोळ कारण होतं, ओव्हरटेकिंग केलेले होते, मात्र जो हा क्षुल्लक कारणावरून वाद झाला तो हाणामारीत झाला आणि त्यातूनच हा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे। गुरु, बरोबर, किरकोळ कारणावरून झालेला हा सगळा वाद आणि यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झालेला, अत्यंत धक्कादायक अशी सगळी घटना। धन्यवाद शिल्पा या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।